Hello student, myself Sarode Nita Panduranga, Department of Environmental Science, TC College, Baramati. Our paper code is EVS 2402. Our paper title is Environmental Pollution and Control Second. Unit is first, that is air pollution. Our today's topic is Indian National Ambient Air Quality Standards. In previous lecture, we have to study settling chamber. What is meant by settling chamber? Settling chamber हे एक असं डिव्हाइस आहे की त्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलर मॅटर आणि सस्पेंडेड पर्टिक्युलर मॅटर हे कलेक्ट करतो फॉर द कंट्रोल ऑफ एअर पोल्युशन or for the analysis of air pollutants. In today's lecture, we have to see Indian National Ambient Air Quality Standards. Introduction. Ambient air quality criteria or standards are concentration of pollutants in the air and typically refer to outdoor air. म्हणजे ambient air quality criteria किंवा standards हे कॉन्सन्ट्रेशन आहे पोल्युटंटचं. म्हणजे पोल्युटंटचे वेगवेगळे प्रभाव जे काही कॉन्सन्ट्रेशन ठरवून दिलेले आहेत ते कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ambient air quality standards आहेत. आणि ते आउटडोअर एअरसाठी किती पाहिजे, म्हणजे समजा सॉक्स असेल, SO2, NO2, सॉक्स, नॉक्स, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, म्हणजे हे जे काही पोल्युटंट्स आहे याचं एअरमध्ये कॉन्सन्ट्रेशन किती पाहिजे हे ठरवून दिलेलं आहे. त्याला आपण ॲम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड्स असं म्हणतो. द क्रायटेरिया आर स्पेसिफाईड फॉर अ व्हरायटी ऑफ रिझन्स इन्क्लुडिंग फॉर द प्रोटेक्शन ऑफ ह्युमन हेल्थ. आणि हे क्रायटेरिया आणि हे स्टँडर्ड्स कशासाठी ठरवून दिलेलं आहे तर मेनली प्रोटेक्शन ऑफ ह्युमन हेल्थ, ह्युमन जे काही हेल्थ आहे त्याच्या प्रोटेक्शनसाठी हे क्रायटेरिया ठरवून दिले आहेत. नंतर प्रोटेक्शन ऑफ बिल्डिंग्स आहे त्याच्या प्रोटेक्शनसाठी हे ठरवून दिलेलं आहे. नंतर क्रॉप्स, व्हेजिटेशन, इकोसिस्टीम ॲज वेल ॲज फॉर प्लॅनिंग अँड अदर पर्पजेस. म्हणजे ह्या जे काही थिंग्स आहेत जसं ह्युमन हेल्थ, प्रोटेक्शन ऑफ ह्युमन हेल्थ, बिल्डिंग, क्रॉप्स, व्हेजिटेशन, इकोसिस्टीम आणि ऑर प्लॅनिंग ऑफ ऑल व्हेरियस टाईप्स ऑफ थिंग्स याच्यासाठी हे स्टँडर्ड्स ठरवून दिलेले आहेत. तर हे जे काही स्टँडर्ड्स आहेत ते कशाच्या अंडर ठरवून दिले आहेत, अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट 1981. म्हणजे 1981मध्ये जो काही एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट इस्टॅब्लिश झाला किंवा पब्लिश केला गेला त्या ॲक्टच्या अंडरमध्ये हे जे काही स्टँडर्ड्स आहेत हे ठरवले गेलेले आहेत. द CPCB हॅज नोटिफाईड 4th व्हर्जन ऑफ अ नॅशनल ॲम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड्स. म्हणजे CPCB म्हणजे काय तर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे आणि हे जे काही बोर्ड आहे हे पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी हेल्प करतं. यांनी हे स्टँडर्ड्स ठरवून दिलेले आहेत. These revised national standards aim to provide uniform air quality for all. म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं तर सर्वांना नॅशनल जी काही एअर आहे जी सर्वांना युनिफॉर्म एअरची क्वालिटी मिळावी म्हणून हे स्टँडर्ड्स ठरवले गेलेले आहेत. नंतर आहे एअर क्वालिटी इंडेक्स. व्हॉट इज मीन बाय एअर क्वालिटी इंडेक्स? An air quality index is a number used by government agencies to communicate to the public how polluted the air currently is or how polluted in the forecast or become. म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे काय, ज्या काही गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत त्या पब्लिकसोबत कम्युनिकेट करतात किंवा संवाद साधतात कशाबद्दल तर म्हणजे हवा आहे जी काही एअर आहे ती किती पोल्युटेड आहे आणि भविष्यामध्ये ती किती पोल्युटेड होऊ शकते याचा अंदाज लागतात. त्याला आपण AQI इंडेक्स म्हणतो. ॲज द AQI इन्क्रीजेस अँड इन्क्रीजिंगली लार्ज पर्सेंटेज ऑफ द पॉल्युशन इज लाईकली टू एक्सपिरियन्स इन्क्रीजिंगली सिव्हिअर ॲडवर्स हेल्थ इफेक्ट. म्हणजे ज्यावेळेस AQI इंडेक्स वाढतो किंवा पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन वाढतं किंवा AQI इंडेक्स जो काय आहे तो वाढतो त्यावेळेस त्याचा काय एक्सपिरियन्स होतो आपल्याला की त्याचा रिझल्ट काय होतं ॲडवर्स हेल्थ इफेक्ट. म्हणजे जे काही हेल्थ आहे ह्युमन हेल्थ म्हणा, आपण ॲनिमल हेल्थ म्हणू शकतो किंवा इकोसिस्टीमची जी काही हेल्थ आहे तिच्यावर ॲडवर्स इफेक्ट होतात किंवा सिव्हिअर डॅमेज होऊ शकतं इकोसिस्टीमला. ह्याला आपण AQI इंडेक्स म्हणतो म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स. हे झालं एअर क्वालिटी इंडेक्स. इन दिस स्लाइड वी सी एअर क्वालिटी इंडेक्स. In this slide, indices by location. India. The National Air Quality Index, that is AQI, was launched in New Delhi in 17 September 2014 under the स्वच्छ भारत अभियान. म्हणजे हे आपण मागच्या स्लाईडमध्ये AQI इंडेक्स पाहिला. हा AQI इंडेक्स कधी लॉन्च झाला तर तो न्यू दिल्लीमध्ये लॉन्च केला गेला ऑन 17 सप्टेंबर 2014. आणि कशाच्या अंडरमध्ये, हे जे काही आपण स्वच्छ भारत अभियान म्हणतो याच्या अंडरमध्ये हे AQI इंडेक्स म्हणजे नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स हा लॉन्च केला गेला. द सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड दॅट इज CPCB अलॉंग विथ
State Pollution Control Board has been operating National Air Monitoring Program covering 240 cities and the country having more than 342 monitoring stations. म्हणजे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्या ऑपरेटिंग ह्यांनी नॅशनल एअर मॉनिटरिंग प्रोग्राम केला म्हणजे एस्टॅब्लिश केला नॅशनल एअर मॉनिटरिंग प्रोग्राम. आणि ह्याच्यामध्ये 240 सिटीज अँड हॅव्हिंग कंट्री मोर दॅन 340 मॉनिटरिंग स्टेशन. आणि ह्याच्यामध्ये 342 मॉनिटरिंग स्टेशन्स यांनी इस्टॅब्लिश केले फॉर द कंट्रोलिंग ऑफ एअर पोल्युशन. नॉर्मली एक्यूआय इंडेक्स, आता ह्या चार्टमध्ये यांनी एक्यूआय इंडेक्स आणि म्हणजे एक्यूआय इंडेक्स किती असल्यावर लेवल ऑफ हेल्थ कॉन्सर्न आणि त्याचा कलर इंडिकेट केलेला आहे. म्हणजे यांनी कलरमध्ये दाखवलेलं आहे की एक्यूआय इंडेक्स वाढला तर कशावर काय परिणाम होतात. व्हेन द एक्यूआय इज इन दिस रेंज, म्हणजे त्यांनी रेंज दिलेले आहेत खाली अँड एअर क्वालिटी कंडिशन्स आर, आणि खाली दुसऱ्या चार्टमध्ये त्यांनी एअर क्वालिटीच्या कंडिशन्स दिलेल्या आहेत. तिसऱ्या चार्टमध्ये त्यांनी सिम्बोलाइज्ड बाय दिस कलर, म्हणजे हे कशाने सिम्बॉल आणि सिम्बॉल काय आहे त्याचं ते दाखवलेलं आहे. 0 to 40 ज्यावेळेस एक्यूआयची रेंज असेल त्यावेळेस त्याची कंडिशन ही गुड असते आणि त्याचा कलर हा ग्रीन असतो. ज्यावेळेस एक्यूआय इंडेक्स हा 51 to 100 असतो त्यावेळेस त्याची एअर क्वालिटी कंडिशन ही मॉडरेट असते आणि त्याचा कलर ह्यांनी काय फिक्स केलं, येलो फिक्स केलेला आहे. ज्यावेळेस एक्यूआय इंडेक्स 101 to 150 असतो त्यावेळेस ते अनहेल्दी फॉर सेन्सिटिव्ह ग्रुप्स असतं. म्हणजे जे काही सेन्सिटिव्ह ग्रुप आहेत एन्व्हायरमेंटमध्ये त्यासाठी ते अनहेल्दी असतं आणि त्याचा कलर ऑरेंज आहे. नंतर ज्यावेळेस एक्यूआय इंडेक्स 151 to 200 असतो त्यावेळेस ते अनहेल्दी असतं. त्याची कंडिशन जी आहे एअर क्वालिटीची कंडिशन ती अनहेल्दी असते, म्हणजे ती आपण रेस्पायरेशनसाठी योग्य नसते. त्याचा कलर यांनी रेड डिनोट केला. नंतर ज्यावेळेस एक्यूआय इंडेक्स 201 to 300 असतो त्यावेळेस ती व्हेरी अनहेल्दी असते त्याची लेवल आणि त्याचा कलर असतो पर्पल. आणि व्हेन एक्यूआय इंडेक्स इज बिटवीन 301 to 500 देन द लेवल ऑफ हेल्थ कॉन्सर्न इज व्हेरी हजार्डस अँड इस कलर इज मरून. म्हणजे हा जो काही यांनी चार्ट दिलेला आहे याच्यामध्ये एअर क्वालिटी इंडेक्स जसा वाढतो, आपण आधीच्या स्लाईडमध्ये बघितले एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे पोल्युशनची जी काही लेवल आहे ती काय आहे ही पब्लिकबरोबर कम्युनिकेट करून ती इस्टॅब्लिश करतात किंवा त्यांच्याबरोबर कम्युनिकेट करून पोल्युशनची लेवल काढली जाते किंवा त्याचा अंदाज लावला जातो, फॉरकास्ट केलं जातं. त्याला आपण एअर क्वालिटी इंडेक्स म्हणतो. आणि या इंडेक्समध्ये त्यांनी रेंजेस ठरवल्या आहेत. त्या रेंजेसप्रमाणे लेवल आणि हेल्थ कॉन्सर्नवर त्याचा काय इफेक्ट होतो किंवा गुड मॉडरेट त्याच्या कॅटेगरीज ठरवल्या गेलेल्या आहेत आणि त्याचे कलर्स ठरवले आहेत. हे आपण या स्लाईडमध्ये बघितलं. The each category corresponds to a different level of health concern. These 6 level of health concerns and what they are mean, म्हणजे त्याचे लेवल ठरवले गेलेले आहेत. नंतर गुड, आपण मागे लेवल बघितलं त्याच्या गुड. एक्यूआय इज बिटवीन 0 to 15. ज्यावेळेस एक्यूआय हा 0 to 50मध्ये असतो एअर क्वालिटी इज कन्सिडर्ड सॅटिस्फॅक्टरी अँड एअर पोल्युशन पोजेस लिटल ऑर नो रिस्क. म्हणजे ज्यावेळेस एक्यूआय इंडेक्स हा 0 to 50 असतो त्याच्यामध्ये एअर पोल्युशनची रिस्क नसते. नंतर काय आहे मॉडरेट. एक्यूआय इज बिटवीन 51 to 100, म्हणजे ह्याला मॉडरेट म्हणतो आपण. दॅट एअर क्वालिटी इज ॲक्सेप्टेबल, म्हणजे ही ॲक्सेप्टेबल एअर क्वालिटी असते. हाऊएव्हर फॉर सम पोल्युटंट्स देअर मे बी अ मॉडरेट हेल्थ कॉन्सर्न फॉर अ व्हेरी स्मॉल नंबर ऑफ पीपल. फॉर एक्झाम्पल पीपल हू आर अनयुजली सेन्सिटिव्ह टू ओझोन मे बी एक्सपिरियन्स रेस्पिरेटरी सिम्टम्स. म्हणजे ज्यावेळेस 51 ते 100मध्ये असतो त्यावेळेस रेस्पिरेटरी सिम्टम पीपलमध्ये दिसतात. नंतर अनहेल्दी आहे एक्यूआय इंडेक्स, अनहेल्दी फॉर सेन्सिटिव्ह ग्रुप्स, आणि त्यावेळेस एक्यूआय इंडेक्स असतो 101 to 150. अल्दो जनरल पब्लिक इज नॉट लाईकली टू बी अफेक्टेड ॲट दिस एक्यूआय रेंज. म्हणजे ह्याच्यामध्ये जनरल पीपलला काही अफेक्ट होत नाही, पण जे सेन्सिटिव्ह पीपल असतात त्यांना ह्याच्यामध्ये अफेक्ट होतो. पीपल विथ लंग डिसीज, older adults and children are at a greater risk from exposure to ozone. म्हणजे ज्यावेळेस ओझोन एक्सपोजर होतो त्यावेळेस त्यांना ग्रेटर डिसीजेस किंवा लंग डिसीजेस होतात. Whereas persons with heart and lung diseases, older adults and children are at greater risk from the presence of particles in the air. म्हणजे ह्याच्यामध्ये सेन्सिटिव्ह जे काही ग्रुप आहेत म्हणजे लहान मुलं, ओल्डर पीपल, ह्यांना याच्यामध्ये त्रास होतो. हे याच्याने अफेक्ट होतात, त्यांना लंग डिसीजेस होतात किंवा रेस्पिरेटरी वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस होतात का तर प्रेझेन्स ऑफ व्हेरियस पार्टिकल्स बाय इनहेलेशन. नंतर आहे अनहेल्दी ग्रुप, त्याच्यामध्ये त्याचा एक्यूआय इंडेक्स असतो 151 to 200. आणि ह्याच्यामध्ये अनहेल्दी येतात. नंतर एव्हरीवन मे बी बिगिन टू एक्सपिरियन्स सम ॲडवर्स हेल्थ इफेक्ट्स अँड मेंबर्स ऑफ सेन्सिटिव्ह ग्रुप्स मे एक्सपिरियन्स मोर सिरियस इफेक्ट. म्हणजे हा इनहेल्दी ग्रुप आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये प्रत्येकालाच ॲडवर्स हेल्थ इफेक्ट जाणवतात, पण सेन्सिटिव्ह जे ग्रुप आहेत त्यांना सिव्हिअर हेल्थ किंवा ते सिरियस हेल्थ इफेक्ट त्यांना जाणवतात अनहेल्दीमध्ये. त्यावेळेस एक्यूआय इंडेक्स असतो 151 to 200.
नंतर व्हेरी अनहेल्दी, त्यांचा AQ इंडेक्स असतो 201 to 300. दिस वूड ट्रिगर अ हेल्थ अलर्ट सिग्निफाईंग अँड एव्हरीवन मे एक्सपिरियन्स मोर सिरियस हेल्थ इफेक्ट. ह्याच्यामध्ये मग सेन्सिटिव्ह ग्रुप आणि नॉर्मल पीपलला पण हेल्थ इफेक्ट जाणवतात. ह्याला आपण व्हेरी अनहेल्दी ग्रुप म्हणतो. त्याचा AQ इंडेक्स असतो 201 to 300. देन हजार्डस, दिस इज अ लास्ट रेंज greater than 300. This would trigger a health warning of emergency condition. This entire population is most likely to be affected. म्हणजे लास्टला व्हेरी अनहेल्दी आणि हजार्डस ग्रुपमध्ये होल पॉप्युलेशन हे डिस्टर्ब होते आणि होल पॉप्युलेशन इज सफर फ्रॉम द व्हेरियस टाइप्स ऑफ डिसीजेस लाईक various types of diseases, and these are suffering from the health effects, lung diseases, skin diseases and various types of respiratory diseases. म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिसिजेसनी लोक कॉमन पीपल आणि म्हणजे सेन्सिटिव्ह पीपल आणि नॉर्मल पीपल हे सफर होतात. इन टुडेज लेक्चर वी हॅव टू सी इंट्रोडक्शन ऑफ ॲम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲम्बियंट एअर क्वालिटीचं इंट्रोडक्शन बघितलं. त्याच्यामध्ये तो एअर अँड कोणत्या ॲक्टच्या अंडर हे ॲम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड ठरवले गेले. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड किंवा नॅशनल ॲम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड्स इन 2009 कधी ते इस्टॅब्लिश केले गेले हे आपण बघितलं. आणि ते कशासाठी इस्टॅब्लिश केले गेले, प्रोटेक्शन ऑफ ह्युमन हेल्थ, बिल्डिंग्स, क्रॉप, व्हेजिटेशन, इकोसिस्टीम ह्याच्या प्रोटेक्शनसाठी ते इस्टॅब्लिश केले गेले हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण AQI इंडेक्स बघितला. AQI इंडेक्स म्हणजे काय त्याची डेफिनेशन बघितली आणि ते आपण डिस्कस केलं. नंतर आपण इंडास्ट्रीज बाय लोकेशन बघितलं. म्हणजे AQI जो काय इंडेक्स आहे तो कधी लॉन्च झाला, म्हणजे न्यू दिल्लीमध्ये लॉन्च झाला 17 सप्टेंबर 2014ला. तो अंडर स्वच्छ भारत अभियानच्या अंतर्गत तो लॉन्च केला गेला. आणि नंतर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड ह्यांच्या कंट्रीब्युशननी त्यांनी नॅशनल एअर मॉनिटरिंग प्रोग्राम राबवला गेला. त्याच्यामध्ये 240 सिटीज आणि 342 मॉनिटरिंग स्टेशन त्यांनी इस्टॅब्लिश केले फॉर द कंट्रोल ऑफ एअर पोल्युशन. नंतर आपण एअर क्वालिटी इंडेक्सच्या व्हॅल्यूज बघितल्या, रेंजेस बघितल्या, त्याचे लेवल ऑफ हेल्थ कॉन्सर्न बघितल्या, म्हणजे कंडिशन्स बघितल्या आणि त्याचे कलर्स बघितले. नंतर आपण त्याच्या कॅटेगरी डिस्कस केल्या ब्रीफमध्ये. त्याच्या 6 लेवल आपण डिस्कस केल्या. दॅट आर गुड, द AQI index is 0 to 50, moderate AQI index is 51 to 100, and then unhealthy and for sensitive groups that is a 101 to 150. Then unhealthy, its AQI index is 151 to 200. Then very healthy, its AQI index is 201 to 300. Then hazardous, its AQI index is more than 300. Regarding to this, if you have any question, please ask. Thank you.